तर कसे आहे तुम्ही? आशा करते की सगळेजण चांगलेच असतील। तर आज दाजी बनवायची बघा चिकनची भाजी बनवायली। ती माहिती तुला काय बनवायला झाली, मी हातानेच बनवतो। आणि तुम्ही पण रेसिपी बघा, दाजीची रेसिपी आवडली तर नक्कीच सांगा। तर चला आता दाजी भाजी बनवायचं चिकनची। त्यानं काय केलंय, आधी कांदा घेतलाय, कांदा भाजायला तर, आणि हे इथं चिकन आहे शिजवून ठेवलंय, इथं कोथिंबीर पण आहे, आणि हे सगळे मसाले आहेत। याच्यात अद्रक लसूणची पेस्ट आहे, आणि ते टमाटर आहे। कांदा आता खमंग भाजलाय, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, टमाटर टाकायचं। एक दोन सेकंद टमाटर भाजून घेऊ तर चांगलं, म्हणजे असं तळवून तेलामध्ये। टमाटा भाजून झाले आता, आणि कांदा पण भाजून झालाय। त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे, आणि हे काय आहे ते तिळाचं कूट आहे म्हणा, ते बारीक तिळ करून टाकले तर। बघा आता खमंग मसाला भाजलाय, आणि आता तोंडाला पाणी सुटले। लय छान मसाल्याचा वास यायलाय। आता टाकायले चिकन मसाल्यामध्ये। आता हे बघा लय छान दिसायले, पण आता एवढी काय भाजी पुरी होणार नाही आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं तुम्ही पाणी टाका। टाका टाका बघा, बघून टाका चांगलं। हे पहा आता वरून ते कोथिंबीर टाकायचं। तर दाजीच्या हातचं चिकन आवडलं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहिले ते पण सांगा। हे पहा आली आता आपल्या भाजीला उकळी। आता मी झणझणीत भाकरी करणार आहे, आणि गरम गरम खायला घेणार आहे। आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे, ज्या हातामध्ये बांगड्या नसतात त्या हाताला लई चव असते म्हण। तर खाऊन बघतो, तुम्ही पण